तर तो सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो आपला बोलता बोलता मागे पडला. एवंग मे सुतंग, असं मी ऐकलेलं आहे. तर हे वचन जे आहे, हे सगळे सुत्त असं म्हणतात. सगळे निकायातले बहुतेक सगळे सुत्त हे आनंदांनी सांगितले असं म्हणतात. आनंद हे बुद्धांचे 25 वर्ष सेवक होते. त्यांची सेवा सेवा करण्यामध्ये त्यांनी 25 वर्ष दिली. आणि आनंद हे बुद्धांचे आत्तेभाऊ पण होते. आणि 25 वर्ष त्यांनी बुद्धांची सेवा केली, त्यांच्या सोबत राहिले सतत. आणि त्यांचं माइंड हे अतिशय शार्प होतं म्हणतात. त्यांचं माइंड हे अतिशय शार्प होतं. आणि बुद्धांची सेवा करताना सुद्धा बुद्धांना त्यांनी म्हटले होते, असं बुद्धांना त्यांनी विनंती केली होती की ज्या वेळेला मी तुमच्या बरोबर नसेल, एखाद्या वेळेला तुमच्या सेवेत नसेल, तेव्हा तुम्ही परत आल्यानंतर तुम्ही जे काही सांगितलं ते मला परत येऊन सांगायचं. असं त्यांनी ते एक जणू काही त्यांच्यात करारच झाला होता तो. त्यामुळे बुद्धांची बहुतेक शिकवणी आनंदाला माहिती असायची. आणि काही शिकवणी अ, सांगताना सांगताना काही गोष्टी जर राहिल्या असतील, तर त्याला मग इतर भिक्षू त्याला काही ऍडिशन करत असतील, जोड देत असतील. परंतु बहुतेक सूत्र जे आहेत हे आनंदांनी पाठ केले होते असं म्हणतात. तर त्यांचं हे पहिलं वाक्य जे आहे, एवंग मे सुतंग, म्हणजे मी बुद्धांकडून असं ऐकलं. असं मी ऐकलं म्हणजे असं मी बुद्धांकडून ऐकलं, तथागतांकडून ऐकलं. आणि मग ती सुत्ताला सुरुवात होते. तर असा तो संदर्भ आहे. असा ग्रंथात उल्लेख आहे. आणि प्रत्येक सुत्ताच्या सुरुवातीला एवंग मे सुतंग असंच सुरुवात आहे. कोणतंही सुत्त घ्या, एवंग मे सुतंग, असं मी ऐकलं आहे. काही लोक म्हणजे ती ग्रामॅटिकल मिस्टेक आहे, ती व्याकरणाची चूक आहे. एवंग मे सुत्तंग असं म्हणतात, सुत्तंग नाही ते. सुत म्हणजे श्रुत, ऐकणे. श्रवण केलं. बघा, काही बरेचसे शब्द जे आहेत ते आपल्या भाषेतले पण आहेत, म्हणून ही भाषा समजायला सोपी आहे. मला पण थोडं आता 8वी 9वी 10वीला मला पाली विषय असल्यामुळं काही प्राथमिक गोष्टी ज्या आहेत पालीतल्या त्या माहिती आहेत. आणि नंतरचा काही अभ्यास मी स्वतः स्वयंअध्ययनाने केलेला आहे. तर मी म्हणजे पालीमध्ये एक्सपर्ट नाही मी. म्हणजे पाली भाषेत मला अगदी शास्त्रशुद्ध सगळंच्या सगळं ज्ञान आहे अशातला भाग नाही. परंतु काही गोष्टी तारतम्य ज्याला म्हणतात, जर तुम्हाला दुसरा मराठीचा अभ्यास असेल. आता मला हिंदीचा अभ्यास आहे, कारण हिंदीचा पण मी काय म्हणतात त्याला, पंडित, राष्ट्रभाषा पंडित. तर त्यातला हिंदीचा मी विद्यार्थी आहे. मराठीचा पण मी थोडाफार अभ्यास केलेला आहे. आणि पालीचा मी शाळेमध्ये अभ्यास केलेला आहे. म्हणजे थोडा ग्रामॅटिकल भाग मला माहिती आहे. परंतु काही काही जे आता समजा काही शब्द असे जितके ज्यांची फोड करणं, विभक्ती प्रत्यय वगैरे हे सगळं मला अगदी तसंच्या तसं मला तसा अभ्यास नाही. किंवा करता येऊ शकतो, अजूनही अभ्यास करता येऊ शकतो, कारण काही ज्या त्रुटी आहेत, ज्या कमतरता आहेत, तेवढ्याच फक्त भरून काढायच्या. तर त्या आपण गरज पडली तर आपण तेही करू शकतो. पण आपल्याला फार व्याकरणात इथं शिरायची गरज नाही. ज्यांना व्याकरण म्हणजे पाली भाषा शिकायची, त्यांनी ते कोर्स केले पाहिजेत. आणि ते कोर्स आपल्याला विद्यापीठातून किंवा काही खाजगी याच्यातून पण शिकायला मिळतात.
किंवा असे आपण आता ह्या सुत्तांचा अभ्यास करता करता पालीचा पण अभ्यास आपण करू शकतो. थोडाफार थोडाफार करू शकतो. पण मग मला त्याचा तसा अभ्यास करावा लागेल. पण मग ते दोन विषय होतील. पाली भाषा शिकणं आणि सुत्ताचा अभ्यास करणं हे दोन वेगळे विषय आहेत. तर आपण मला वाटतं सुत्ताचा अभ्यासच हाच मुख्य विषय ठेवा आणि पाली भाषा, त्याचं व्याकरण, ते विभक्ती प्रत्यय ह्याच्यात पडलं तर मग तो वेगळा अभ्यास होईल आणि सगळ्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसणार आहे. त्यापेक्षा सरळ पाली भाषा सांगा आणि पाली भाषेचा मराठीमध्ये अनुवाद आपण पाहूया. तर लँग्वेजचा भाग होईल तो. हा, तो भाषेचा भाग होईल, लँग्वेजचा भाग होईल. आपल्या लँग्वेजच्या व्याकरणात पडायचं नाही. व्याकरणात जर पडलो तर मग तो वेगळा अभ्यास होऊ शकतो. व्याकरण हा सांगाडा असतो भाषेचा आणि सांगाड्याचा अभ्यास हा वेगळा असतो. असो, तर हा एवढं जे आहे ते वेगळं रेकॉर्ड झालेलं आहे. हा, एक मुद्दा याला ऍड केला पाहिजे का, हा सुत्ताचा अभ्यास करताना आपली जी प्रॅक्टिस आहे ही आपल्याला विसरायची नाही. जागृतीची प्रॅक्टिस, सतीची प्रॅक्टिस जी आहे ती आपल्याला विसरायची. कारण हा जागृतीचाच मार्ग आहे. मध्यम मार्ग जो आहे, ही दोन टोकं सोडली म्हणजे काय, या दोन टोकाचं भान आलंय बुद्धांना. कामसुखल्लिकानुयोगो आणि अत्तक्किल मथानुयोगो, हे दोन अंत, हे दोन टोक आहेत. ह्या दोन्ही टोकांना त्या जागृतीच्या सरावामुळे, सतीच्या सरावामुळे ह्या दोन्हींचं भान आलेलं आहे. लक्षात आलेलं आहे की ही जगण्याची दोन टोकं आहेत. हे कोणाच्या लक्षात येऊ शकतं? जो जागृतपणे पाहतो जीवनाकडे, त्याच्याच लक्षात येऊ शकतं. आणि ती जागृती आल्यामुळेच ही दोन्ही टोकं त्यांनी सोडून दिलेली आहेत. काही दोन्हीकडे पण दुःखमुक्ती नाही मिळू शकत. कामसुखामध्ये तर दुःख हाईडच होतं. म्हणजे आपण दुःख लपवण्याचा प्रयत्न करतो आणि आनंदात मशगूल राहण्याचा प्रयत्न करतो, सुखात मशगूल राहण्याचा प्रयत्न करतो. सुख पाहिजे माणसाला, परंतु माणसाला दुःखमुक्तीचं सुख हे खरं सुख असतं. परमं सुखं म्हटलंय, निब्बाणं परमं सुखं. म्हणजे निब्बाण म्हणजे दुःखमुक्ती. ह्याच्यामध्ये तुम्हाला परत सुखासाठी धडपड करायची गरज नसते. ती अवस्था एकदा आली, परमसुखाची अवस्था आली का तुम्हाला बाकीची छोट्या मोठ्या सुखाची ती गरजच वाटत नाही. पण ते आपल्याला, ते सुख आपल्याला मिळत नाही, दुःखमुक्तीचं सुख आपल्याला मिळत नाही, म्हणून परत परत ह्या व्यावहारिक सुखाच्या मागे आपल्याला पळत राहावं लागतं, इंद्रिय सुखाच्या मागे पळत राहावं लागतं, याला लपवण्यासाठी. हे सहन होत नाही म्हणून. पण एकदाचा हा प्रश्न हातात घ्यायचा आणि दुःखमुक्ती मिळवायची, त्याच्यासाठी प्रयत्न करायचा. मग हे छोटी मोठी सुख जी आहेत ही काही महत्वाची राहतात, वो मायने नाही रखती. त्याचा काही फार महत्वाची राहत नाही. मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तर ठीक आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरं जे आत्मक्लेश आहे, त्या आत्मक्लेशानं तर क्लेश आहे, त्याचा शब्दच क्लेश आहे. क्लेश म्हणजे यातना आहे. यातना देऊन कुठं दुःखमुक्ती मिळणार आहे? ते वाढणारच आहे. म्हणून ही दोन्ही टोकं ही त्यात जे आहेत सोडून देण्यासारखी आहेत. आणि ती बुद्धांनी जागृतीमुळे सोडून दिलेली आहे. आणि तीच गोष्ट ते पंचवर्गीयांना सांगतात, भिक्खूंना. तीच आपल्याला लागू आहे. त्यामुळे आपली प्रॅक्टिस ही तर आपल्याला कंटिन्यू ठेवायचीच आहे. जरी आपल्याला मध्ये उल्लेख आला नाही तरी आपण ह्याचा अभ्यास भानावर राहूनच करायचा आहे. आता पुढं पुढं जो आता मध्यमा पटिपदा मध्यम मार्गाचा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये सम्मासती आहेच आहे. म्हणजे सतीचा उल्लेख त्याच्यामध्ये येतोच आहे.
त्यावेळेला आपण त्याच्याकडे तसं पाहणार आहोत. परंतु आपण मुद्दाम लक्षात ठेवायचे की आपली जी साधना आहे, सती साधना, जागृतीची साधना आहे, ही कुठेही खंडित होता कामा नये. आणि आता हे धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा आपण अभ्यास करण्याचं कारण हे आहे का हा जो कालखंड आहे वर्षावासाचा, विशेषतः आषाढी पौर्णिमेपासून सुरू झालेला हा जो कालखंड आहे, हा बऱ्याच ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन सूत्राच्या अभ्यासाने ते चालू ठेवतात तो वर्षावास. मी पण आता लखनौला होतो ना, तर 10 दिवस याचं पठण रोज करावं लागायचं. आणि त्याच्यातून मला थोडी प्रेरणा मिळाली. मग मला असं वाटलं की आपण आपल्या सत्रांमध्ये का त्याचा अंतर्भाव करू नये. अशी अनेक सूत्र आहेत, पण ती नंतर पाहू शकतो.